विद्या मार्ग. विद हा धातू जाणीवेवाचक, विद्या म्हणजे जाणीवेचं साधन. ज्या त्या देवतांच्या जाणीवेच्या साधनाच्या माध्यमातून त्या त्या देवतांच्या प्राप्तीचा मार्ग, का परमेश्वराच्या जाणीवेच्या साधनाच्या माध्यमातून परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग, असा अंतर्याग धर्म या प्रकरणात निरूपण केलेला आहे. एकी विद्या, दोन्ही विद्या, आठी विद्या, 1.25 लक्ष 9 कोटी विद्या, 72 कोटी विद्या. एकी विद्या म्हणजे एक विद्या आहे. इथे या 5 थोव्यांमध्ये, 5 वचनांच्या थोव्यांमध्ये, गटामध्ये विद्यांच्या संख्या सांगितल्या. एक विद्या आहे, एक असाधारण विद्या आहे, विशेष विद्या आहे. दोन्ही विद्या, एक विद्येच्या खेरीज आणखी 2 विद्या आहे. या 2 विद्यांचा एक गट सांगितला इथे. आठी विद्या, त्या खेरीज आणखी 8 विद्या आहे. 1.25 लक्ष 9 कोटी विद्या, 1.25 लाख 9 कोटी विद्या आहेत. 72 कोटी विद्या आणि 72 कोटी विद्या आहेत. आता एक विद्या ती कोणती व ती कोणाची? 2 विद्या त्या कोणत्या आणि त्या कोणाच्या? 8 विद्या त्या कोणत्या व त्या कोणाच्या? 9 कोटी 1.25 लाख विद्या त्या कोणत्या आणि कोणाच्या? 72 कोटी विद्या कोणत्या व त्या कोणाच्या? याविषयी पुढील 5 वचनांच्या थोव्यामध्ये, समुदायामध्ये, गटामध्ये स्वामी निरूपण करतात. एकी विद्या ते ब्रह्मविद्या, द्विधा शांभव, अष्टधा शाक्तेय, 1.25 लक्ष 9 कोटी 99, 72 कोटी 98. एकी विद्या ते ब्रह्मविद्या, जी एक विद्या सांगितली, असाधारण विशेष विद्या, ते ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक. बृहद इति ब्रह्म, बृहद म्हणजे व्यापक, इति असं जे असतं त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रू धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार होतो आणि ब्रू धातू हा वाढीवाचक आहे. हे वाढतच गेलेलं आहे, वाढतच गेलेलं आहे. व्यापकोत्तर दशोदिशांनी अनंत विस्तृत आहे असं ते अव्यक्त निर्गुण निराकार भरीव चेतन आनंदमय सामर्थ्यमय प्रकाशमय दशोदिशांनी अनंत ते ब्रह्मस्वरूप जे आहे त्याला जाणवयाची विद्या. विद हा धातू जाणीवेवाचक आणि विद्या म्हणजे जाणीवेचं साधन. त्या ब्रह्माला जाणवयाचं साधन ती ब्रह्मविद्या. द्विधा शांभव, दोन्ही विद्या सांगितल्या. त्या कोणत्या म्हणून? तर द्वि म्हणजे 2, धा म्हणजे प्रकारच्या ज्या आहेत त्या शांभव. मग त्यात एक शुद्ध शांभव, एक समड शांभव. परमेश्वराच्या स्वरूपात अनंत ब्रह्मांड व्यापक हरित वर्णाची आदिशक्ती चैतन्य माया आहे. तिची जी विद्या आहे तिला जाणवायची, तिची प्राप्ती करून घ्यावयाची, ती शुद्ध शांभव विद्या आहे. आणि त्या मायेच्या स्वरूपात प्रतिब्रह्मांडाला व्यापक म्हणजे एक एक ब्रह्मांड व्यापक असलेली जी विश्वरूप देवता आहे तिची विद्या आहे समळ शांभव. अष्टधा शाक्तेय, अष्ट म्हणजे 8, 10 म्हणजे प्रकारच्या. 8 विद्या सांगितल्यामध्ये त्या कोणत्या? तर 8 प्रकारच्या त्या शाक्तेय विद्या आहेत. शक्तियुक्त सशाक्तेय, शक्ती म्हणजे सामर्थ्य, सकळी सामर्थ्य शक्ती शब्दे बोलिले. शक्ती म्हणजे सामर्थ्य आणि शक्यता आहे त्या सामर्थ्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे, मुळात बीजरूप, म्हणून तिला शक्ती म्हटलं. शक्तीने संपन्न असलेल्या विद्या त्या शाक्तीय विद्या. विश्वरूप देवतेच्या स्वरूपाच्या आत जे अष्टभैरव देवता आहेत त्या अष्टभैरव कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव या 8ही भैरवांच्या 8 विद्यांना
शाक्तेय विद्या असे म्हणतात. त्या नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंदू, आवेशू या 8 शाक्तेय विद्या आहेत. 1,9 कोटी 99, 1,15,9 कोटी ज्या विद्या सांगितल्या त्या विद्यांची नाव आहे 99. महार्णव, महान अणू म्हणजे सूक्ष्म अणू. सारखं देखण्याचं सामर्थ्य, सूक्ष्म अणू देखण्याचं सामर्थ्य त्याच्यामुळे प्राप्त होतं जीवाला, विद्याधिकारी पुरुषाला, विद्यावंताला. म्हणून त्याला महार्णव विद्या म्हणतात. या 1,9 कोटी अष्टवेरांच्या स्वरूपाच्या आत क्षीराब्दीचा शेष्या नारायणादी 1,15,00,000 देवता आहे त्याच्या परिवारात, आणि त्याच्या आत खाली सत्यकला वैकुंठीच्या ब्रह्मा विष्णू महादेवांचा 3-3 कोटी परिवार मिळून 9 कोटी देवता. अशा क्षीराब्दीच्या 1,15,00,000 आणि सत्यकला वैकुंठीच्या 9 कोटी, अशा 1,9 कोटी देवतांच्या 1,9 कोटी विद्या आहेत. त्यांना महाण्णव विद्या असं म्हणतात. 72 कोटी 98, 72 कोटी विद्या सांगितल्या तर त्या 72 कोटी विद्यांची नावं आहेत 98. अणुसादृश्य सूक्ष्म देखण्याचं सामर्थ्य त्या जीवाला, विद्याधिकारी पुरुषाला, त्या विद्यावंताला प्राप्त होतं त्या विद्येच्या सामर्थ्याच्या द्वारा. मग त्या सत्यकला वैकुंठाच्या खालील स्वर्गापासून तर कर्मभूमीपर्यंतच्या 4 स्थानातील देवतांच्या संख्या 72 कोटी होतात. स्वर्गाच्या इंद्रचंद्रादिकच्या आहे त्या 33 कोटी, इंद्राचा 11 कोटी, चंद्राचा 11 कोटी आणि सूर्याचा 11 कोटी परिवार मिळून 33 कोटी. स्वर्गीच्या अंतराळीच्या त्या खालील 13 कोटी देवता, अष्टदेविनीच्या त्या खालील 13 कोटी देवता आणि कर्मभूमीच्या त्यांच्या खालील 13 कोटी देवता, खालील तिन्ही स्थानीच्या 39 कोटी देवता आणि स्वर्गीच्या 33 कोटी देवता मिळून 72 कोटी देवतांच्या विद्यांना अण्णव विद्या असं म्हणतात. आता या इतक्या ज्या विद्या सांगितल्या 81 कोटी 1,15,00,000 10 विद्या सांगितल्या समोर, त्यांची नावं सांगितली. तर या विद्या विद्याधिकारी पुरुषाला कोणत्या पद्धतीने प्रदान केल्या जातात आणि कोणत्या पद्धतीने त्यांना प्रदान केल्या जाऊन त्या कोणत्या आधाराने संचार केला जातात आणि संचार केल्यानंतर मग त्या विद्येच्या द्वारा त्या विद्याधिकारी पुरुषाच्या ठिकाणी विद्येची साधना कशा प्रकारे केली जाते आणि त्या साधनेच्या पश्चात त्याला काय साध्य होतं याविषयी निरूपण करतात. विषयाधार वेद, इंद्रियाधार वेदू, अंतःकरणाधार वेदू, देहाधार वेदू, विदेहाधार वेदू, केवळाधार वेदू. उच्चाधिक्रमे नीच विद्यांची नावं आणि संख्या सांगितली, संख्या आणि नावं सांगितली. आता नीचाधिक्रमे उच्च त्या विद्यांचा वेद म्हणजे संचार सांगतात की कशा प्रकारे करण्यात येतो. विषयाधार वेद म्हणजे खालील चहुस्थानीच्या देवतांना विषय नामक देवता म्हणतात, कारण त्या विषयाच्या अधिष्ठात्री देवता असतात. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग या चहुस्थानीच्या 72 कोटी देवतांना विषय नामक देवता म्हणतात. आणि इथे जे विषयाधार वेद म्हटलेलं आहे हे विषयांना नाही म्हटलंय, शब्द स्पर्श रूप रस गंध बाहेरचे विषय नाही म्हटले, का त्या देवतांना विषय नाही म्हटलं, विषयाच्या अधिष्ठात्री देवतांना. तर इथे त्या विषयाच्या अधिष्ठात्री असलेल्या देवता ज्या आहेत त्यांचे जे मळ जीव स्वरूपावर सृष्टी निर्मितीच्या काळी लागलेले असतात, जीवाकडून मायादत्त सामर्थ्याने लावण्यात आलेले असतात, त्या मळांना, देवतेच्या मळांना इथे विषय म्हटला आहे. का पुढे इंद्रिय, अंतःकरण, देह, विदेह हे मळाला म्हटलेलं आहे. सूक्ष्म प्रपंचाचे मळ परमाणू
जीव स्वरूपावर लागलेले असतात. त्याला लिंग देह म्हणतात, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. म्हणजे विषयाधारवेद म्हणजे चहुस्थानीच्या खालील कर्मभूमी, अष्टयोनी, अंतराळ आणि स्वर्ग यांच्या ज्या जीव स्वरूपावर लागलेले सूक्ष्म मळ राहतात त्याच्या आधारे या 72 कोटी विद्या ज्या सांगितल्या त्या अण्णविद्या सांगितल्या. तर अण्णविद्येचा जो अधिकारी असेल त्याला ती विद्या त्या देवतेच्या विग्रहाकडून का विद्यावंताकडून त्या विद्याधिकारी पुरुषाला संचार करण्यात येते. तीही उभयान वीक्षमाने सत्ता सन्निधी मात्रे शक्ती संचार याते अंतर्याग बोलीजे. उभयान विद्याधिकारी आणि विद्यावंत पुरुष का देवतेचा विग्रह हे दोघी आमने सामने पाहिजे. दृष्टीला दृष्टी मिळेल एवढ्या अंतरावर दृष्टीने शक्ती संचार. पण दृष्टी एक निमित्त आहे फक्त. खरा संचार विषयाधार वेद म्हणजे मळाच्या आधारे वेद. मळाधार वेदू देवता कोणतीही देवता मळाच्या आधारे आपापल्या मळाच्या आधारे म्हणजे सूक्ष्म शरीराच्या आधारे वेद म्हणजे विद्येचा संचार करीत असते. मग ती अण्णविद्या ती आपल्या आपल्या मळाच्या आधारे संचार करते. मग या 72 कोटी देवतांपैकी ज्या देवतेची विद्या प्राप्त होण्याचा लेप निष्पन्न झालेला असेल ज्या जीवाच्या स्वरूपावर तो मनुष्य देहात आल्यानंतर तो विद्याधिकारी पुरुष झालेला असतो आणि त्याच्या विद्या प्राप्तीचा कालावधी फळाला आला म्हणजे मग ती विद्या त्याला देवतेच्या विद्यावंताकडून का विग्रहाकडून प्रदान करण्यात येते. ती दृष्टी कटाक्षास्तव संचार होऊन तिच्या मळाच्या आधारेच संचार होते. इतर देवतांच्या मळाच्या आधारे नाही होत. खालील देवतांचे मळ तिला दिसतात त्या देवतेला, पण वरील देवतांचे मळ दिसत नाही आणि विद्यावंताला तर ते मळही दिसत नाही. ते देवता त्या मळाच्या आधारे संचार करते. इंद्रियाधार वेद. इथे सुद्धा इंद्रियाच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहे त्यांचे जे मळ सूक्ष्म शरीर जीव स्वरूपावर लागलेले आहे संसरणात सृष्टीच्या निर्मितीच्या काळी त्यांना इंद्रिय मळ म्हटले. आणि ते इंद्रिय मळाच्या आधारे वेद. इथे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांना इंद्रिय नाही म्हटलं. का इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहे स्वर्गाच्या पलीकडे सत्यकला वैकुंठीच्या ब्रह्मा विष्णू महादेवादिक त्या 9 कोटी आणि वरच्या त्या 1.25 लक्ष त्या शिराब्दीच्या शेषया नारायणाच्या परिवार यांना इथे इंद्रिय असं म्हटलेलं आहे. यांच्या मळांना इंद्रिय असं म्हटलेलं आहे. त्या इंद्रिय नामक देवता असून त्यांच्या मळांना इंद्रिय मळ म्हटलेलं आहे ना. इंद्रियाधार वेद म्हणजे इंद्रिय मळाधार वेद. 1.25 लक्ष 9 कोटी 99 विद्या संचार या इंद्रिय मळाच्या आधारे केल्या जात असतात. त्याही मागील प्रमाणेच. अंतःकरणाधार वेधू. अंतःकरण असं मनबुद्धी चित्त अहंकाराला म्हटलं जातं, परंतु इथे मनबुद्धी चित्त अहंकाराला अंतःकरण नाही म्हटलं. का अंतःकरण असं अष्टभैरव देवतांना म्हटलं होतं, पण अष्टभैरव देवतांना इथे अंतःकरण नाही म्हटलं. इथे अंतःकरणाचं अष्टभैरव देवतांचे जे मळ सूक्ष्म शरीर जीव स्वरूपावर लागलेले आहेत त्यांना अंतःकरण म्हटलं. म्हणून अंतःकरण मळाधार वेद. मग अष्टधा शाक्तीय म्हटल्या 8 प्रकारच्या शाक्तीय विद्या या अंतःकरण मळाच्या आधारे मागील प्रमाणे संचार करण्यात येतात. देहाधार वेदू. देह असं मानवीय शरीराला किंवा प्राण्यांच्या शरीराला म्हणतात किंवा देवतेच्या शरीराला म्हणतात. पण इथे देह शरीराला नाही म्हटलं. का देह अशी विश्वरूप देवतेची नामना आहे, पण तिलाही देह नाही म्हटलं. तर त्या विश्वरूप देवतेचा जो मळ सूक्ष्म शरीर जीवाच्या स्वरूपावर लागलेला आहे सृष्टी निर्मितीच्या काळी त्याला देह असं म्हटलं. त्या देह मळाच्या आधारे वेद होतो. कोणाचा दोन्ही विद्या सांगितल्या. समळ शांभव शुद्ध शांभव. तर जी समळ शांभव आहे ती विश्वरूप देवतेची विद्या तिचा जो वेद म्हणजे संचार होतो तो देह नामक मळाच्या म्हणजे विश्वरूप देवतेच्या मळाच्या म्हणजे विश्वमळाच्या आधारे होत असतो. विदेहाधार वेदू. विदेह असं
चैतन्य अंशाला म्हटलेला आहे, संलग्नाला म्हटलेला आहे. सृष्टी निर्मितीच्या काळी मायेच्या तम प्रदेशात जीव होता त्यावेळेला हरित मायेचा जो अंश लावण्यात आला त्याला, किंवा विदेह असं मायेलाही म्हटलंय, चैतन्य माया विदेह पराशक्ती. पण इथे या प्रकरणावशात विदेह असं चैतन्यांश संलग्न त्याला नाही म्हटलं, चैतन्य मायेला नाही म्हटलं. तर इथे चैतन्य मायेचा जो आद्यमळ जीव स्वरूपावरती धातू कलंकनेनुसार निष्पन्न झालेला असतो, जीव स्वरूप चैतन्यांशला ऐकल्यानंतर चैतन्यमहम असं उपजून अन्यथा ज्ञानाने संकुचित होतो आणि त्याला तो आद्यमळ लागतो. त्या आद्यमळाला सर्वप्रथम मळ आदिमायेचा मळ, त्याला इथे विदेहमळ म्हटलेला आहे. आणि त्या विदेहमळाच्या आधारे वेधू म्हणजे दोन्ही विद्या त्याच्यातील शुद्ध शांभव विद्या जी आहे किंवा चैतन्य विद्या तिचा संचार केला जातो. केवळाधार वेधू. आता इथे केवळ असं मळाला नाही म्हटलं. केवळ म्हणजे फक्त एकमेव तोच कोण, तर शुद्ध चेतनेचा निर्गुण भाव, तो म्हणजे जीव. नित्य केवळ पदार्थ आहे जीव. केवळ इथे जीवाला म्हटलं. केवळाधार वेद म्हणजे जीवाच्या आधारे वेद. कशाचा वेद, तर एकी विद्या. एकी विद्या ते ब्रह्मविद्या. तर ब्रह्मविद्येचा वेद म्हणजे संचार. आणि ब्रह्मविद्या इथे विद्यामार्ग असल्यामुळे अंतर्यागात इथे प्रेमाला ब्रह्मविद्या म्हटलं, ज्ञानाला नाही. प्रामुख्याने प्रेमाला म्हटलं, ज्ञान गौण रूपानं आलं त्यात. तो कुठल्याही देवतेच्या मळाच्या आधारे किंवा परमेश्वराचा असा गुणविशिष्ट मळ जीव स्वरूपावर नसतो म्हणून त्याच्या आधारे संचार करण्यात येत नाही. ब्रह्मविद्येचा म्हणजे प्रेमशक्तीचा संचार हा प्रत्यक्ष जीवाच्या स्वरूपाच्या आधारे, म्हणजे तो निराधार वेद आहे. कुठल्याच आधाराच्या खेरीज तो वेद आहे. अविद्येच्याही अतीत शुद्धतम निर्गुण जीव स्वरूप जे आहेत त्याच्यात तो प्रेमशक्तीचा संचार केला जातो. तोही परमेश्वरीय अवताराकडूनच. परमेश्वरीय अवताराच्या खेरीज कोणीच त्या प्रेमशक्तीचा संचार करू शकत नाही. मग त्याला अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. निर्हेतुक रूपाने परमेश्वरीय अवताराने धारण केलेल्या मायापुराच्या ठाई त्या मनुष्यवेशाच्या ठिकाणी अन्नदानाची क्रिया घडलेली असली का सेवादास्य घडलेलं असलं तर त्याला प्रेमप्राप्तीचं साधन निष्पन्न होतं. प्रेमप्राप्तीचा लेप नाही लागत तर प्रेमाधिकार निष्पन्न होतो. अधिकार तो पात्र होतो, योग्य होतो. परमेश्वराच्या साधनाचा लेप नाही लागत, देवताच्या साधनाचे लेप लागतात, कर्माचे लेप लागतात. आणि मग त्याला त्याची परवड आली यथानुक्रमे प्रेम प्राप्ती होण्याची त्या प्रेमाधिकारी पुरुषाची. किंवा परमेश्वरी अवतार आपल्या सन्निधानामध्ये त्याला जन्माला घालतात आणि उभयान्वीक्षमाने सत्ता सन्निधी मात्र शक्ती संचार येते अंतर्याग मुली. तो दृष्टीच्या द्वाराच प्रेम शक्ती संचार करतात. कारण प्रेम अपरोक्ष दृष्टी वांचोनी नाही. प्रेम आणि अपरोक्ष ज्ञान हे दृष्टीच्या शिवाय दिलं जाऊ शकत नाही. म्हणून त्याला परमेश्वरी अवताराचं सन्निधानच आवश्यक असतं. पण शाब्द हे दृष्टीच्या शिवाय असन्निधानामध्येही अक्षरदाता जीव गुरुनिमित्ताच्या द्वारा निरूपण करून बोधशक्तीचा संचार केला जाऊ शकतो. ती पर्यायी व्यवस्था आहे. मग त्या केवळाधार म्हणजे शुद्धतम जीव स्वरूपाचा आधार वेद, याचा आणखी सूक्ष्म अर्थ असा आहे की केवळ म्हणजे शुद्ध, तर तो त्या मायापूर भजनामुळे, मायापूर परमेश्वरी अवताराच्या सेवादास्यामुळे, सेवेमुळे तो शुद्ध होऊन गेलेला असतो. एरवी सगळे जीव केवळ आहे, शुद्ध आहे. तो अधिक शुद्धता आलेली असते त्याला. त्या शुद्धतेच्या, योग्यतेच्या, पात्रतेच्या आधारे विशिष्ट योग्यता त्याला लाभलेली असते. अहेतुक मायापूर भजन घडल्यामुळे, परमेश्वरी अवताराच्या मनुष्यवेशाच्या ठिकाणी सेवा घडल्यामुळे त्या आधारे
वेदसंचार केला जातो. एरवी सगळेच जीव केवळ आहे, मग सगळ्यांनाच केवळाधार वेद होऊन जाईल का? नाही होणार. हे सगळ्यांनाच प्रेमशक्तीचा संचार होणार नाही. आता मागे विद्यांच्या संख्या, विद्यांची नावं आणि त्या विद्यांचा वेद म्हणजे संचार कशा प्रकारे होतो हे सांगितलं 3 थोव्यांमध्ये 5-5 वचनांच्या. पण त्या विद्यांमुळे जीवांना कशाची प्राप्ती होते आणि ती विद्या जीवाला आत्मसात झाल्यानंतर त्या विद्येची साधना तो कशा प्रकारे करीत असतो हेच पुढील वचनांमध्ये सांगतात. विषय वेधे विषयांची प्राप्ती, इंद्रिय वेधे इंद्रियांची प्राप्ती, अंतःकरण वेधे अंतःकरणांची प्राप्ती, देह वेधे देहाची प्राप्ती, विदेह वेधे विदेहाची प्राप्ती, केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती. विदेहाधार वेद म्हटला मागे. विदेह नामक मळाच्या आधारे वेद केला जातो, म्हणजे विद्येचा संचार केला जातो. वेद म्हणजे संचार. तो म्हणजे खालील चहुस्थानीच्या कर्मभूमी, अष्टध्वनी, अंतराळ आणि स्वर्गस्थ या 72 कोटी देवतांच्या अन्नविद्यांचा संचार केला जातो. यापैकी एखाद्या देवतेचा विद्याधिकारी पुरुषाला त्या विद्येचा संचार केला जातो. त्याद्वारा विषय वेधे विषयांचा वेध लागतो त्याला आणि विषयांची प्राप्ती होते. पण आता इथे विषय वेद असं देवतेच्या पिंडस्थेला म्हटलेलं आहे. इथे विषयाधार वेद त्या ठिकाणी देवतेच्या मळाला विषय मळ म्हटलेला आहे खालील 72 कोटी देवतांच्या. आणि इथे विषय वेधे म्हणजे त्या विषय मळाधारे विद्येचा अन्नविद्येचा संचार केल्या गेल्यानंतर त्या विद्यावंत पुरुषाला विषयांचा वेध लागतो, म्हणजे आवडी लागते, आकर्षण निर्माण होतं. ते म्हणजे पिंडस्था देवता. मानवीय देहामध्ये ज्याची मान ब्रह्मांडी त्याची पिंडी, जयाची देवता ब्रह्मांडी त्याची पिंडी, ब्रह्मांडी संपूर्ण देवता, पिंडी अंशरूपा देवता, त्या पिंडस्था देवता असतात. त्यापैकी ज्या देवतेची विद्या असेल त्या देवतेची पिंडस्था प्रकाशित होते. नेमकं काय होतं तर त्या पिंडस्था ब्रह्मांडी मूर्ता देवता, पिंडी मेदमांस रूपा देवता. ब्रह्मांडात मूर्त रूपाने असतात त्या, रूपरंग आकारमानाने दिव्य चतुर्भुज व्यक्त ब्रह्मांडस्थ असते ती. आणि पिंडी मेदमांसाश्रित असतात, मेदमांस रूप असतात, त्यांना रूपरंग आकार नसतो, फक्त अंश त्या शरीरात व्यापलेले असतात. तर ते विषय वेध हे म्हणजे त्या पिंडस्थेचा वेध लागतो. त्या पिंडस्थेवरती व्यक्त ब्रह्मांडस्थेची मूर्त देवता भासमान होते, आकृती, आणि तो तिची ध्यानधारणा करतो, उपासना करतो आवडीपूर्वक. याला म्हटलंय विषय वेधे. करून काय होते? विषयांची प्राप्ती होते. म्हणजे 100 वर्षाच्या कालावधीत किंवा 1000 वर्षाच्या कालावधीत अन्नविद्या प्राप्त झाली असता 10 पटीने आयुष्य वाढून 1000 वर्ष का 10,000 वर्ष आयुष्य वाढून त्या काळात तो विद्यावंत पुरुष विद्येची उपासना करतो. त्या देवतेच्या पिंडस्थेच्या ठिकाणी जे व्यक्त ब्रह्मांडस्थेची आकृती भासमान झालेली असते तिची उपासना करतो. आणि मग विद्या उपासनेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्या देवतेच्या प्राप्तीचा लेप निष्पन्न होतो. आणि मग तो लेप जेव्हा फळाला येईल अनुक्रमे भोगायचा, त्यावेळेला तो ज्या कोणत्या कर्मफळात असेल, मग खालील कोणत्याही नरकात असेल का एखाद्या देवतेच्या फळात, तिथून त्याला काढण्यात येऊन मग ज्या देवतेची विद्या प्राप्तीचा लेप निष्पन्न, व्यक्त ब्रह्मांडस्थेच्या प्राप्तीचा लेप निष्पन्न आले असेल, ती देवता आपल्या देहामध्ये त्याला व्यक्त ब्रह्मांडस्थेत पावन करते. याला म्हटलंय विषयांची प्राप्ती. म्हणजे 72 कोटी देवतांपैकी ज्या देवतेची विद्या होऊन विद्या उपासना पूर्ण होऊन विद्येचा लेप लागला असेल त्या देवतेची प्राप्ती होत असते. विषय वेध हे विषयांची प्राप्ती. विषय वेधे इथे पिंडस्थेला विषय म्हटलं आणि विषयांची प्राप्ती इथे विषय ब्रह्मांडस्थेला विषय म्हटलं. आणि विषयाधार वेद इथे मळाला वेद म्हटलं. मळ, पिंडस्था आणि देवतेस एकच नाव. मग ते सर्वांच्या बाबतीत आता पुढे इंद्रिय वेध हे इंद्रियांची प्राप्ती. तर इंद्रियाधार वेद म्हटलं, इंद्रिय नामक मळांच्या आधारे वेद होतो. म्हणजे
सत्यकला संयुगीच्या 9 कोटी आणि शिराब्दीच्या 1.25 लाख देवता त्यांच्या मानव विद्यांचा इंद्रिय मळांच्या आधारे, त्यांच्याच मळांच्या आधारे वेद म्हणजे संचार केला जातो. आणि इंद्रिय वेदे म्हणजे तिची पिंडस्था ज्या देवतेची असेल विद्या त्या देवतांपैकी ती प्रकाशित होते, व्यक्त ब्रह्मांडस्थेची आकृती भासमान होते आणि मग तिचा विद्या उपासनेचा कालावधी संपुष्टात होऊन त्या देवतेच्या प्राप्तीचा लेप निष्पन्न होतो. तो लेप यथानुक्रमे परवळ फळाला आला अनुक्रमे की मग त्याला इंद्रियांची प्राप्ती म्हणजे त्या 1.25 कोटी देवता व्यक्त ब्रह्मांडस्थांपैकी ज्या देवतेच्या प्राप्तीचा लेप असेल त्या देवतेच्या व्यक्त ब्रह्मांडस्थेमध्ये त्या जीवाला पावन करण्यात येतं. हे इंद्रियाधार वेद इथे मळाला इंद्रिय म्हटलं, इंद्रिय वेदे इथे इंद्रिय पिंडस्थेला म्हटलं आणि इंद्रियांची प्राप्ती इथे व्यक्त ब्रह्मांडस्थ देवतेला म्हटलं. अंतःकरण वेदे अंतःकरणांची प्राप्ती. अंतःकरणाधार वेद मागे सांगितलं तो अष्टदा शाक्तेय अष्टभैरव देवतांच्या शक्तियुक्त देव विद्यांना शाक्तेय विद्या म्हटलं. त्यांचा वेद अंतःकरण म्हणजे त्यांच्यात अंतःकरण नामक मळाच्या आधारे होतो जीवस्वरूपी. आणि अंतःकरण वेद हे मग त्या अंतःकरण नामक ज्या अष्टभैरव देवता आहेत त्यांच्या पिंडस्थांना इथे अंतःकरण म्हटलं. अंतःकरण वेद त्या अष्टभैरवांच्या पिंडस्थेच्या ठिकाणी वेद लागतो आणि व्यक्त ब्रह्मांडस्थेची आकृती भासमान होते आणि तिची उपासना करून विद्यालेप निष्पन्न होऊन मग देवतेच्या प्राप्तीचा लेप निष्पन्न होऊन अंतःकरणांची प्राप्ती म्हणजे अष्टभैरव ज्या व्यक्त ब्रह्मांडस्था देवता आहे ब्रह्मांडात त्यांची प्राप्ती होते. 8पैकी ज्या देवतेची विद्या असेल नाद बिंदू कळा ज्योती त्या देवतेची प्राप्ती होते. असं अंतःकरणाधार वेधू इथे अंतःकरण मळाला म्हटलं. अंतःकरण वेधे इथे पिंडस्थेला अंतःकरण म्हटलं. अंतःकरणांची प्राप्ती इथे व्यक्त ब्रह्मांडस्थ देवतेला अंतःकरण म्हटलं. देह वेधे देहाची प्राप्ती मागे देहाधार वेधू म्हटलं. दोन्ही विद्यात एक विद्या ती समळ शांभव विद्या ती विश्वरूप देवतेची, ते विश्वरूप देवतेच्या मळाला देहमळ म्हटलं. त्या देहामळाच्या आधारे वेद होतो संचार. आणि देह वेधे इथे विश्वरूप देवतेच्या पिंडस्थेला मानवीय देहात समग्र नखाग्रापासून शिखाग्रात देहामध्ये व्यापलेली पिंडस्था असते तिला इथे देह म्हटलं. ते देहवेधे देहाची प्राप्ती म्हणजे व्यक्त ब्रह्मांडस्था जे विश्वरूप देवतेची 56 कोटी योजन व्यापक ब्रह्मांडामध्ये कास्वाकृती तिच्या देहामध्ये प्राप्ती होती. देहाधार वेद इथे मळाला म्हटलं. देहवेधे इथे पिंडस्थेला म्हटलं आणि देहाची प्राप्ती इथे व्यक्त ब्रह्मांडस्थेला म्हटलं. कोणाच्या? विश्वेच्या. विदेह वेदे विदेहाची प्राप्ती. आता दोन्ही विद्या तिच्यात एक शुद्ध शांभव विद्या म्हटली. तिचा विदेहाधार वेद म्हणजे आद्यमळाधार वेद केला जातो आदिशक्ती चैतन्यमायेच्या चैतन्य विद्येचा का शुद्ध शांभव विद्येचा. विदेहमळाधार वेद केल्यानंतर विदेह वेदे इथे विदेह असं आदिशक्ती चैतन्यमायेची तर पिंडस्था नाही मानवीय देहात, पण जीवाच्या स्वरूपाच्या संवेद जो लाग आलेला असतो चैतन्यांश म्हणजे संलग्न त्याच्या ठिकाणी तो वेधला जातो. आणि विदेहाची प्राप्ती म्हणजे त्या आदिशक्ती चैतन्यमयाची त्या ब्रह्मांडातली जी व्यक्त चिज्जड ब्रह्मांडस्था असते विश्वरूप देवते एवढी होण्याच्या भावातून विभक्त झालेली चिज्जड ब्रह्मांडस्था तिची प्राप्ती होते. विदेहाधार वेद इथे विदेह आद्यमळाला आदिमायेच्या मळाला म्हटलं त्याच्या आधारे तिच्या शुद्ध शांभव शुद्ध चैतन्य विद्येचा संचार होतो. आणि विदेह वेदे इथे चैतन्यांश संलग्नाला म्हटलं आणि विदेहाची प्राप्ती इथे आदिशक्ती चैतन्यमायेच्या व्यक्त ब्रह्मांडस्थेला म्हणजे चिज्जड ब्रह्मांडस्थेला म्हटलं. केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती. मागे एकी विद्या सांगितली ती एकी विद्या ते ब्रह्मविद्या प्रामुख्याने प्रेम साधन. ते केवळाधार वेद. केवळ म्हणजे निव्वळ शुद्ध जीव आणि अहेतुक मायापूर भजने करून जी शुद्धता प्रेमप्राप्तीची योग्यता त्याच्या आधारे वेद म्हणजे प्रेमशक्तीचा संचार साधनदाता परमेश्वरी अवताराकडून त्या प्रेमाधिकारी पुरुषाला करण्यात येतो. केवळाधार वेद
म्हणजे निराधार वेद, प्रत्यक्ष जीव स्वरूपाचा, आणि त्याला प्रेमाधिकार घडलेला आहे, त्याच्या आधारे वेद केला असता केवळ वेद हे कैवल्याची प्राप्ती. इथे केवळ वेद असा आता साधनदाता परमेश्वरी अवताराला केवळ म्हटलंय, कारण जीव केवळ तसा परमेश्वर केवळ, साजात्य वेद आहे. परमेश्वर सुद्धा केवळ आहे. केवळ म्हणजे शुद्ध चेतन स्वरूप निर्गुण भाव. केवळ या शब्दाचा अर्थ होतो फक्त, एकमेव, तोच. म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं काहीही नाही. जीव केवळ आहेत, ईश्वरही केवळ आहे. सजातीय तत्व आहे दोन्ही त्रिगुणातीत निर्गुण भाव आहे, शुद्ध भाव आहे. म्हणजे केवळ वेद हे म्हणजे परमेश्वरीय अवताराचा वेद लागतो. म्हणजे मनुष्य वेशात जे मायावेश, मायापुराच्या भीतरात जी आनंदमय कैवल्य श्रीमूर्ती असते, तिचा वेद लागतो त्याला. आतमध्ये नाही, आतमधून त्याच्याकडे वेद लागतो बाहेर, आणि तो बाहेर असतो, तो काही आतमध्ये नसतो. केवळ स्वरूप ईश्वराचा अवतार. म्हणजे त्या मानवीय देहातील ज्या साधनदात्या ईश्वरी अवताराने मानवीय देहाच्या आश्रयाने केवळाधार वेद केला, प्रेम शक्ती संचार केली प्रेमाधिकारी पुरुषाला, त्या साधनदात्या ईश्वरी अवताराच्या मनुष्य देहातील ती आनंदमय श्रीमूर्ती त्याला दिसते, दुसऱ्या अवताराच्या नाही. आणि त्याचा वेद लागतो म्हणजे आवडी, आकर्षण, प्रेम भक्ती. प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे, उत्तरावस्था भक्ती रूपांतरित होते. आणि तेणे करून काय होतं, कैवल्याची प्राप्ती. केवळाचा आत्यंतिक भाव तो कैवल्य. ईश्वर माया संयुक्तिक केवळ म्हटला जातो, जीव अविद्यायुक्त केवळ म्हटला जातो. पण ईश्वर माया विरहित कैवल्य म्हटला जातो, आणि जीव सुद्धा जेव्हा अविद्या विरहित होतो तेव्हा तोही कैवल्य म्हटला जातो. अविद्या विभिन्न झालेला जीव हा कैवल्य, जीव कैवल्य, आणि माया विरहित असलेला ईश्वर तो कैवल्य, तो परकैवल्य. एकू जीव कैवल्य, एकू परकैवल्य. जीव कैवल्य तो परकैवल्ली रमेन, परकैवल्य स्वस्वरूपी रमे परमेश्वर प्राप्तीच्या काळी. त्या कैवल्याची प्राप्ती होते. म्हणजे केवळाची प्राप्ती नाही होत. साधनदाता ईश्वर हा केवळ आहे, म्हणजे माया संयुक्तिक आहे म्हणून केवळ म्हटला. आणि केवळाचा आत्यंतिक भाव तो कैवल्य, म्हणजे मायेच्या विरहित जे स्वरूप आहे त्याला कैवल्य म्हटलं. त्याची प्राप्ती, त्या निरतिशय सुख स्वरूप आनंदमय निर्गुण निराकार स्वरूपाची प्राप्ती.